आज आम्ही लांजा तालुक्यातील भांबेड या गावातील एका शाळेला भेट दिली. फळ्यावरची अक्षरं, घंटेचा आवाज, पोषण आहारात मिळणारी खिचडी हे सर्व बघून आमच्या शालेय जीवनातल्या सर्व आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. या आठवणींचा आस्वाद घेत असताना शाळेची सध्याची अवस्था पाहून खूप वाईट वाटलं. शालेय इमारत जणू शेवटचा श्वास घेत उभी होती. शाळेचं छप्पर हे मोडकळीस निघालं होतं. पावसाचं पाणी वर्गात येऊ नये म्हणून खिडकी व छपराला प्लास्टिकचे कागद लावले होते. या शाळेत अगदी दशकृषीमधून सुमारे 400 ते 450 विद्यार्थी शिकायला येतात. पण शाळेतील काही वर्गखोल्यांची अवस्था ही फारच बिकट होती. आम्ही मुलांसोबत याविषयी संवाद देखील साधला. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांची शिकण्याची जिद्द व चिकाटी पाहून आम्ही भारावून गेलो. तो शाळेमध्ये कुठल्या गावातून येतेस? कोरले गावातून. कोरले गाव. हा. शाळेपासून किती किलोमीटर अंतरावर आहे? 3 किलोमीटर अंतरावर. 3 किलोमीटर? हा, मग बसनी की चालत येतेस? चालत येते. मित्रा कुठला तू? मी वागणगाव सुतारवाडी. किती लांब आहे इथून? 4 किलोमीटर आहे. रोज चालत जातोस की कसा येतोस? चालतच. शाळेतील मोठ्या पटसंख्येच्या दृष्टीने तेथील असणारे शौचालय हे शाळेला अपुरं पडत होतं. यावरती आम्ही तेथील आदरणीय शिक्षक वृंद व माजी विद्यार्थी संघटना सचिव प्रशांत सनगर यांच्याशी संवाद देखील साधला. त्यानंतर आम्हाला समजलं की शाळेची अवस्था सुधारण्यासाठी व शाळेच्या विकासासाठी तेथील शिक्षक व माजी विद्यार्थी यांचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत. पण त्यांची मेहनत कुठे ना कुठेतरी कमी पडते आणि त्यासाठी त्यांनी आपल्या सर्वांसमोर एक मदतीचं आव्हान उभं केलं आहे. नमस्कार. हिरक महोत्सवाच्या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थी, हितचिंतक आणि दानशूर व्यक्ती यांना मी नम्र निवेदन करतो की जीर्णावस्थेत असलेली आपली ही जी इमारत आहे ही आपणाला सुसज्ज बनवायची आहे आणि त्यासाठी सढळ हस्ते मदत करून आम्हाला सहकार्य करावे ही नम्र विनंती. धन्यवाद. ज्यांना शक्य असेल त्यांनी या शाळेच्या जीर्णोद्धारासाठी पुढे या, कारण एका मजबूत इमारतीत अनेक मजबूत आयुष्य घडू शकतात.